भुदरगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 4 फुटांची वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। उन्हाळ्यात पाण्याचा तीव्र तुटवडा आणि मान्सून उशिरा दाखल झाल्यानं ऊसाच्या मुळांची अपेक्षित वाढ झाली नव्हती। त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात अनेक शेतातील ऊस आडवा पडल्यानं यंदा जानेवारीपासूनच तापमानात सातत्यानं वाढ झाल्यानं पिकांच्या पाण्याची गरज वाढली होती। मात्र जून अखेरपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यानं आणि सिंचनासाठीही मर्यादित पाणी उपलब्ध असल्यानं ऊसाच्या मुळांची वाढ कमकुवत राहिली। गेल्या 5-6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ऊसाची पिके जमिनीवर आडवी झाली आहेत। सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यास नुकसान आणखी वाढू शकतं। त्यामुळे संबंधित कृषी विभागानं नुकसानग्रस्त भागांचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती।